शिवीगाळ केल्याप्रकरणी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मध्ये घडली आहे। शिवीगाळ केल्याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झालाय। लाईट कधी येणार असं विचारलं असता महावितरणच्या अधिकाऱ्याकडून वीज ग्राहकास शिवीगाळ केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मध्ये घडली आहे। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव हे एक मोठे व्यापारी बाजारपेठेचं गाव मानलं जात असून या ठिकाणी सातत्यानं कोणतीही पूर्वकल्पना न देता महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जातोय। वारंवार वीज गायब होत असल्यानं व्यापारी सर्वसामान्य नागरिक देखील वैतागले असून महावितरण विरोधात मोठा असंतोष या ठिकाणी निर्माण झालाय। स्थानिक गाव पुढाऱ्यांना देखील सर्वसामान्य नागरिक वीज प्रश्नाबाबत विचारणा करतात। म्हणून पंचायत समिती माजी सदस्य सुनील परदेशी यांनी महावितरणचे उपअभियंता जाधव यांना 24 मे रोजी तिसगावचा वीज पुरवठा कधी सुरू होणार असं फोनद्वारे विचारलं असता जाधव यांनी परदेशी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। याबाबत परदेशी यांनी जाधव यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय। तिसगाव येथे सबस्टेशनला अधिकारी कर्मचारी उपस्थित नसतात, त्यामुळे वारंवार तिसगावचा वीज पुरवठा खंडित होतो। स्थानिक कर्मचारी माहिती देत नाही, वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नाही, त्यामुळे विजेच्या प्रश्नाबाबत नेमकं कोणाला माहिती विचारायची असाही प्रश्न जनतेला पडलाय। तर तिसगाव येथे महावितरणचा खेळखंडोबा झालाय। तिसगाव सबस्टेशन तिसगावच्या दृष्टीनं नावापुरतंच राहिल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। वीज कधी येणार याची विचारणा केली म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, तसेच तिसगावचा वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तिसगावमध्ये मोठं आंदोलन महावितरणच्या विरोधात करू असा इशारा सुनील परदेशी, नंदकुमार लोखंडे, चेअरमन भरत गारुडकर, साहेबराव गारुडकर, भाऊ पाटील लबांडे, अंबादास शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय। तिसगाव म्हणजे गारुडकर वस्ती ग्रामीण लाईट कधी येतच नाही टायमाला, आणि रात्री कवा जाती कवा येते त्याचा नाही। आणि वस्तीवर एवढा म्हणजे याचा इचो काटाचा लोकल बाहेर झोपते अंधारात, त्याच्या चोर बिबटे कुत्रे याच्यापासून धोका आहे। आणि लाईटचा जर साहेबाला फोन केला तर साहेब कधी फोन उचलीत नाही, तिथं कोणी नसतं। वायरमनला फोन केला तर ते वेगळेच कारण सांगायचे, वरून लाईट गेली का तर वर तरी कुठून जाते ते एक माहित नाही। मग आता नेमकं काय कोणाला विचारावं, नाही तर मग शेतकऱ्याच्या वतीने काहीतरी मोठं आंदोलन करावं लागेल, त्याचा जाब विचारावा लागेल। आता अधिकारी कोणी हे सुद्धा लोकांना माहित नाही। सर्वसामान्य चांगलं मी चेअरमन तिसगाव सोसायटी चेअरमन असून माझा फोन नाही उचलीत तर सर्वसामान्य कोणाचा उचलीत असतील, मला असं वाटत नाही का उचलीत असतील म्हणून। आता काय पर्याय त्याला दुसरा, आता मोठं आंदोलन करण्याची गरज आहे। भागातले लोक वाडी वस्तीवर राहतात, रात्री त्यांना हिंस्र प्राण्याचा त्रास होतो, आणि याशिवाय त्यांना जनावरांना पाणी, रात्रीचे दारे या गोष्टी कराव्या लागतात, आणि रात्रभर जागरण करून उष्णतेमुळे त्रास होऊन सकाळी रोजरोटीसाठी त्यांना काम करावं लागतं। आणि अशा प्रकारे जर लाईटचा खेळखंडोबा झाला तर फार वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आणि आम्ही जे सर्वसाधारण माणसं आहेत ते पंचायत समितीचे सदस्य यांच्याकडे तक्रार करतो, पण त्यांना सुद्धा ते दाद देत नाहीत। याची काळजी घ्यावी, नाहीतर जन आंदोलन करण्यात येईल। बाजारपेठेतील लाईटीच्या संदर्भात जर अधिकाऱ्यांना फोन केला, विचारलं लाईट कधी जाईल तर उडवडीचे उत्तर देतात, फोन उचलत नाहीत। कर्मचाऱ्यांना ते म्हणतात आम्हाला माहित नाही। डीपीतली फ्यूज गेली तर फ्यूज टाकायचं सुद्धा त्यांच्याकडे कर्मचारी नाही, आणि अधिकारी म्हणतात 33 घेऊन लाईट बंद आहेत। 33 घेऊन लाईट अशी कोणती बंद असती? फॉल्ट झाला लाईट रात्रभर लाईट नसते, उन्हाळ्यात दिवस आहेत, बारक्या लेकरं आहेत, मुलं आहेत, हाल होते, दुकानदाराचे हाल होते, आईस्क्रीम वाल्यांचे हाल होते, आणि शिवीगाळ करते फोनवर। हे दारू पेलेले असतात अधिकारी लोक, उद्धट परत तेच म्हणतात तुमच्यावर 353 गुन्हा दाखल करू। ही कोणती पद्धत आहे? मी एक सत्ताधारी पक्षाचा माजी पंचायत समिती सदस्य आहे। लोक मला विचारतात लाईट कधी येईल, तर अधिकाऱ्याला विचारायला जावं तर ते फोन उचलत नाही। वारंवार त्यांना 4-4 तास फोन करावं लागत तरी ते कॉल उचलत नाही, आणि लाईट कधी ते म्हणतात 33 घेऊन लाईट येईल। आमच्यासारखं विचारायला गेलं तर म्हणतात तुला एकट्याला 30 घेणं पडलं की बाकीच्या कुठे गेले। त्याच्यामुळे सगळे आम्ही गावकरी मिळून आम्ही त्यांचा निषेध करतो आणि जन आंदोलन करण्याच्या मागे लाईटीच्या संदर्भात आम्ही 2 महिन्यापासून तिसगाव मध्ये विजेचा संपूर्ण खेळखंडोबा झालेला आहे।
एवढी मोठी व्यापारी पेठ असून देखील सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे व्यापारी पेठ उद्ध्वस्त होण्याची वेळ तिसगावकरांवर आलेली आहे. अतिशय दयनीय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. थोडस वारा जरी सुटलं तरी लाईट जाते आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना अतिशय गंभीर अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. अनेक दिवसापासून या ठिकाणी या तिसगाव परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण तालुकाभर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आज तिसगावची एवढी मोठी व्यापारी पेठ आहे की 100% या व्यापारी पेठेची वीज वसुली असताना देखील वेळेवर जर वीज मिळत नसेल तर त्यांचा उद्योग व्यवसाय दिवसभर उष्णतेचं प्रमाण असल्यामुळे आणि संध्याकाळच्या वेळेला व्यापारी पेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर लगबग चालू असते. व्यापारी उद्योग व्यवसाय संध्याकाळच्या वेळेलाच जास्त प्रमाणावर उलाढाल होत असते. परंतु वेळेत जर वीज या ठिकाणी मिळत नसेल तर या ठिकाणी संपूर्ण व्यापाऱ्यांची अतिशय दयनीय अशी परिस्थिती झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीला या वीज महामंडळाचे संपूर्ण कर्मचारी जबाबदार आहेत. या ठिकाणी अधिकारी जबाबदार आहेत. या ठिकाणी पूर्णपणे स्टाफ देखील या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळं हा वीज पुरवठा गेल्या 2-3 दिवसात सुरळीत न झाल्यास संपूर्ण व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन संपूर्ण गाव बंद ठेवून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं केलं जाईल. याची सर्व जबाबदारी संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर राहील. याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. ही सूचना हा एक प्रकारचा त्यांना आम्ही इशारा देत आहोत की वेळेत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर कधीही रस्त्यावर उतरून या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र असं जे आंदोलन आहे ते आंदोलन व्यापाऱ्यांबरोबर संपूर्ण गावकरी या आंदोलनामध्ये सहभागी होतील. अशा प्रकारचा इशारा या माध्यमातून संपूर्ण तिसगावकरांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देत आहोत. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.